रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची हरभऱ्याच्या पानाची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाव किलो हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. ही भाजी आपल्याला 2-3 वेळेस झटकून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामधली आळी किडे वगैरे असतील तर ते खाली पडल्या जातील. त्यासाठी आपल्याला ही झटकून घ्यायची, स्वच्छ निवडून घ्यायची आहे. त्यामध्ये आता आपण हिरवी मिरचीचा ठेचा टाकण्यासाठी 7-8 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये. आता लसूण आपल्याला पूर्णपणे खमंग सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे. लसूण चांगला तळून झाल्याच्या नंतर आपल्याला तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा त्यामध्ये तशाच पद्धतीने छान परतून घ्यायचा आहे आणि मस्त अशी खमंग फोडणी तयार करायची आहे. त्यानंतर आता आपण भाजी टाकून घेऊया. तर इथे मी पूर्णपणे भाजी छानपैकी निवडून त्यामध्ये टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आता आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. पूर्णपणे लसूण आणि ठेचा त्यामध्ये लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तिखट मीठ पूर्णपणे भाजीला छान लागल्यानंतर आपल्याला भाजी खमंग अशी तयार होते. त्यासाठी तिखट मीठ पूर्णपणे एकदम बरोबर टाकायचं आहे. आता ही मस्त भाजी आपण शिजण्याकरिता अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. अगदी पाण्याचा शितोडा मारून घेतलेला आहे. त्यानंतर जास्तीचं पाणी न टाकता अगदी थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी उकडून घ्यायची आहे. त्यानंतर आता भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट मी अर्धी वाटी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण 3 ते 4 मिनिटासाठी वरती झाकण ठेवून भाजी छानपैकी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने 4 ते 5 मिनिटासाठी वाफवून घेतल्यानंतर बघू शकता मस्त अशी आपली भाजी रेसिपी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटती ती नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.